की या रस्त्याच्या या मार्गासाठीचे समांतर रस्ता उपलब्ध असताना आणि ह्याची किंमत आता 86,000 कोटी असताना, जेवढी महाराष्ट्राची स्वतःची आर्थिक कपॅसिटी आता नसताना, आणि हा रस्ता केंद्राकडे वर्ग करता येणं शक्य असताना, या 3 कारणांसाठी आपण एवढा अट्टहास का करताय? प्रसन्न, नमस्कार. सगळ्यात नमस्कार. पहिल्यांदा 3 वेगवेगळे प्रश्न तुम्ही मला उपस्थित केले, त्यामुळे 3 वेगळ्या प्रश्नांची उत्तर मला पहिल्यांदा द्यावी लागतील. सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे की मी छोटं उदाहरण, आमच्या इथे मित्र सतेज पाटील बसलेत आणि त्यांनी मगाशी मुद्दा मांडला की ची गरज काय वगैरे वगैरे. मी काही 25-30 वर्ष त्यांना मागे घेऊन जाऊ इच्छितो. मागे ज्यावेळी मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे चं काम सुरू झालं होतं आणि त्यावेळेस असाच प्रचंड विरोध काही जणांकडून झाला. पण मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे झाल्यानंतर मुंबई ते कोल्हापूर इतक्या ज्या पद्धतीने इंडस्ट्री वाढली, विकासाची अनेक गोष्टी झाल्या, कोल्हापूरसाठी मुंबई जवळ झालं, एक प्रचंड मोठा बदल आज सतीश पाटील मान्य करतील की त्या मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेने झाला. एक विकासाचं एक नवं परिमाण त्या निमित्ताने उघडलं गेलं. हे सगळ्यात पहिला मुद्दा, एक उदाहरण फक्त मी दिलं. दुसरं असं की समृद्धी, मग मुंबई नागपूर याच्यावर रस्ते नव्हते का? ह्याच्यापूर्वी पण मुंबई नागपूर रस्ता होताच की, मग हा समृद्धी कशासाठी बांधला? त्यामुळे अमुक एक रस्ता आहे म्हणून नवीन रस्ता बांधता येतच नाही. अशा प्रकारची विरोधी भूमिका घेणं मला असं वाटतं की ती योग्य होणार नाही. मुळामध्ये मुंबई आणि नागपूरच्या विषयी काही ठिकाणी शेतकऱ्यांनी त्याला विरोध केला सुरुवातीच्या काळामध्ये, पण ज्यावेळी लक्षात यायला लागलं की शेतकऱ्यांना त्या संदर्भातल्या म्हणजे एकतर विकास हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता, त्यामुळे नागपूरवरनं मुंबईत सहज येता आलं. शेतकऱ्यांच्या मालापासून अनेक गोष्टी मुंबईत सहज लवकर यायला लागल्या. बरं. या सगळ्याचा उपयोग शेतकऱ्यांचा झाला. शेवटी शेतकऱ्याच्या मालाला पण होतोय त्याचा उपयोग. आणि आपण पाहतो की नागपूर मुंबई जवळ आहे हे त्यातलं बघतोय आपण. आणि सुरुवातीला विरोध झाल्यानंतर शेतकऱ्यांनी, ज्या शेतकऱ्यांमध्ये गैरसमज मोठ्या प्रमाणात निर्माण केले गेले होते, ते शेतकरी नंतर अक्षरशः त्यांनी स्वतःहून जमिनी दिल्या, किंबहुना आमच्या भागातनं तो रस्ता आल्याने केला पाहिजे अशा प्रकारचं विनंती पण त्या काळामध्ये होत होत्या. हा पण शेवटी रस्ता ठरलेला, त्यामुळे आल्याने प्रश्न नव्हता. दुसरं त्यातलं असं की ज्या आता वादाचा विषय सध्या सुरू आहे, ज्या 12 जिल्ह्यातनं हा रस्ता जाणार आहे, त्या 12 जिल्ह्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये ह्याला विरोध होतोय. हे तितक्याने त्यातल्यात मोठा विरोध कोल्हापूर जिल्ह्यात नव्हतोय. निवडणुकीच्या पूर्वी सुद्धा हे स्पष्ट सांगण्यात आलं होतं की या संदर्भामध्ये शेतकऱ्यांशी संवाद साधू, शेतकऱ्यांचे जे प्रश्न असतील, शेतकऱ्यांचे जे महत्वाचे मुद्दे असतील त्याच्यावरती चर्चा करू आणि त्याच्यानंतर अंतिम स्वरूप देऊ. त्यामुळे आज ही मुळात रस्ता नको हे म्हणणंच मुळात चुकीचं. अमुक म्हणजे रस्ते शेवटी असे की कुठल्याही देशाचं रस्ते किती उत्तम आहेत ह्याच्यावर देशाचा विकास ठरत असतो. त्यामुळे जर एक मोठा रस्ता तयार होत असेल, एक शक्तीपीठ मार्ग तयार होत असेल, तर त्याला जाणीवपूर्वक विरोध करण्याचं कारण नाही. प्रश्न शेतकऱ्यांचे जरूर असतील. आता त्या सगळ्या ह्याच्यातलं एक मोजणी संदर्भातलं सध्या फक्त संयुक्त मोजणी वगैरे सध्याचं काम सुरू आहे आणि ते जवळपास 100 गावांमध्ये ऑलरेडी झालंय. आता 5 ठिकाणी ते राहिलेलं आहे.